माझ्या. आणि काय गो मंजू, आज दिवसभर माझा डोका दुखता हा, पण साधी चौकशी करू पण कोणी नाही इला. काय गेली तुझी भाची? हा काय गेली? श्रीनू गेल्यानंतर काय रफू चक्कर झाली काय? हा लालिताई, लालिताई जरा हळू बोला, त्रास होतोय मला. त्रास होत आहे तू का? हो, बरं वाटत नाहीये. नाटक हत सगळी नाटक. कसली नाटकं? हो लालिताई, मोठ्या आवाजाचा खरंच त्रास होतोय मला. हा, आता माझा त्रास होणारच. सगळ्यांका ना माझा त्रासच होता. आज मका सांगशील बोलू नकोस, हळू बोल. काही दिवसांनी सांगशील तर बोलूच नकोस. हा, कधी नव्हे ना तर तुझ्या नवऱ्याक पण तुझं पुळको येऊक लागला. देवान पण ना माका कसे भाऊ दिलेत ना देवच जाणे. ते बायकोचे ना बैल हत बैल. आता जाऊ दे, माका सांग तू ज्या वेळेस हैसर काय करतस? हा लालिताई, खरंच बरं वाटत नाहीये मला. एवढं दूध पिऊन मी झोपणार आहे. म्हणजे तू फक्त स्वतःची सोय बघितलीस? हा, स्वार्थाचं राजकारण सुरू आहे नुसता. स्वतःचा तेवढा बघतास आणि माझा काय? मी काय उपाशी झोपायचा? हा, हे बघा लालिताई, आता मला तुमच्यासाठी काही करण्याचे त्राण नाहीयेत. माफ करा मला. अगं हे मंजू, मंजू, मंजू. आंटी, आलीस? ये बस बस. पण नीरज आणि निशी. निशी, आंटी मी जाते. अगं एक मिनिट बस. मस्करी करत होते मी. नाही येत ते दोघं लॉंग ड्राईव्ह वर गेलेत. मी जा म्हंटल. ती निशी घरी असली ना की उठ सूट तिच्या आईच्या घरी जाऊन बसते. नाही म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, पण ती नीरजला सोडून कायमची माहेरी निघून जाईल ना तर मला आवडेल. पण ती तर जातेच, वर माझ्या मुलालाही घेऊन जाते त्या थर्ड क्लास जागी. आणि मला हेच नाही आवडत. तर आमच्या बिझनेस मध्ये इतके इश्यूज आहेत, त्या ते खोतांच्या प्रॉब्लेम्स मध्ये माझ्या मुलाला ती का अडकवते मला हेच कळत नाही. बावळटासारखी वागते. बावळटासारखी? अहो ती बावळटच आहे. खरं तर खोतांच्या घरातले सगळे विचित्र आहेत. अहो हेच बघा ना, किती साधी गोष्ट होती माझं आणि श्रीनूचं लग्न, पण नाही त्यात सुद्धा त्यांनी एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत. आता तर मला भीती वाटायला लागली. काय गो, एवढ्या लवकर झोपलीस कशा? का काय गो, काय बोलतोय मी? अरे हो मंजू, मंजू काय गो, एवढा कापता कशा तू? अरे देवा, तुका तर ताप आ. म्हणजे तू काळजी करू नको. हा, मी दादाकडून औषध घेऊन येते. हा दादा. मावशी, हे ब्लाउज पीस. दादा, दादा, बंधू, दादा काय? हा, ते देवळात गेलेत, काहीतरी बैठक आहे म्हणाले. अरे देवा, काय हो, काय झाला? वहिनी, मंजू तापाने फनफनता. आता काय करू काय कळतच नाही माका. हो, पण आता एवढ्या रात्री डॉक्टर पण नाही भेटायचे. तुम्ही एक काम करा, देवळात जाऊन यांना बोलून आणा आधी. हा, ठीक आहे वहिनी, मी आधी देवळातच जाते. बरं ओवी, तू जरा मंजूच्या बाजूक बसशील? हो हो ठीक आहे, मी जाते. बसशील ना? गो गो ओवी थांब. मंजूसाठी ना काढो घेऊन जा. हे तापासाठी कोणतं काढो बनवतात ना तर माहित आहे माका, तर बनवून देते, तर घेऊन जा मंजूसाठी. ठीक आहे. मंजू, आता जेवण झालंय का? मला खूप भूक लागलीये. बस कर आता. तुम्हाला घरातली कामं करायची नाहीयेत म्हणून तू आणि त्या लाली आत्या दोघी डोकी धरून बसल्यात. सगळी कामं मला करायला सांगता. हे बघ, मी आधीच सांगते, मी या घरातली कामं करणार नाहीये.
त्यासाठी मला ह्या घरची सून व्हायचं नाहीये. चारू, अगं खूप डोकं दुखतंय माझं. जरा चेपून देतेस का ग? अरे यार मंजू आत्या, मला नाही आवडत ह्याची नाही तर त्याची सेवा करत बसायला. तुझं डोकं दुखतंय ना, तू 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 गोळी घे. पण मी तुझं डोकं चेपून देणार नाहीये. तू तू इकडे काय करतेस? काय विचारते? तू इथे काय करतेस? हा काढा मंजू काकीसाठी आणलाय. जा आधी इथून. तुझ्या या काड्याची काही गरज नाही. तिला मी औषधं देईन. तुझा हा काढा घे आणि मुकाट्याने निघ. चारू, मला बंधू काकांनी इथे थांबायला सांगितलंय. सो जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे, कुठेच जाणार नाही. आणि हा काढाही मंजू काकीला देणार. तुला जे करायचं ते कर. मंजू काकी, तुला साध्या शब्दात सांगितलेलं कळत नाही का? तुझ्याच भाषेत सांगायला हवं.